मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, WRDच्या संदर्भात तुमच्या प्रश्नाची उत्तरे मी देईल असा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं। भरपूर काही प्रश्न तुमचे चॅनलवरती आहे, तर प्रत्येक प्रश्नाला मला पर्सनली कमेंट करणे जे आहे ते थोडं अवघड जाते, त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरं देत आहे। ठीक आहे, तर बघा, यांचा एक प्रश्न आहे सुवर्ण तांबेंचा की नाशिकची वेटिंग लिस्ट आली आहे का सर दप्तर कारकूनची। तर बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं सर्व वेटिंग लिस्ट येणार आहे, काही लवकर येतील, काहींना वेळ लागेल, कारण की वेटिंग लिस्ट करता मित्रांनो जागा खाली असणे आवश्यक आहे आणि जागा खाली होत आहे बऱ्यापैकी। आता परत जो MPSCचा निकाल आहे क्लर्क पदाचा आणि भरपूर काही लोकांचे चांगले रिझल्टसुद्धा आलेले, त्याच्यामुळे जागा खाली होणार आहे। जागा खाली झाल्यानंतरच ज्या आहे त्या वेटिंग लिस्ट डिक्लेअर होतात। ठीक आहे, नंतर मित्रांनो, सर प्लीज रिप्लाय संभाजीनगरची लागणार का ते सांगा। बघा, तुम्ही जेव्हा कमेंट करताना मित्रांनो तर कमेंट करताना तुम्हाला कोणत्या ट्रेडच्या संदर्भात माहिती पाहिजे आहे ते क्लिअरली सांगा। आता यांनी लिहिलेलं आहे की संभाजीनगरची लागणार आहे का ते सांगा, परंतु कोणत्या पदाच्या संदर्भात विचारलेलं नाही, म्हणजे ट्रेसरचं पद आहे की आणखी मोजणीदार आहे, दप्तर कारकून आहे। दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक यांची एकच लिस्ट लागते, परंतु ट्रेसर पदाची वेगळी लिस्ट लागते। ठीक आहे, तर पूर्ण जे आहे तो प्रश्न पूर्ण विचारत चला, कोणत्या पदाच्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे। याच्यानंतर मित्रांनो, संभाजीनगरची आली आहे का, यांनी सुद्धा प्रश्न जो आहे तो अपुरा विचारलेला आहे। संभाजीनगरची जी लिस्ट दप्तर कारकूनच्या संदर्भात असेल तर यायला थोडा वेळ लागणार आहे। ठीक आहे, ठाण्याची कधी लागणार आहे सर, तर ठाण्याची सुद्धा लिस्ट लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळेल, अजून काही तारीख निश्चित झालेली नाही। अपडेट माहिती आली की मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। ठीक आहे, या ओपन होत नाही यांचं याचं म्हणणं आहे, मला एक पण हप्ता मित्र हे जे आहे मला एक पण हप्ता आलेला नाही, लाडकी बहिणीच्या संदर्भातला आहे। पुणे विभाग मोजणीदार ह्या पोस्टबद्दलचा व्हिडिओ करा प्लीज। पुणे विभाग मोजणीदार ह्या पोस्टबद्दलचा व्हिडिओ करा प्लीज असं यांचं म्हणणं आहे, तर करण्यात येईल लवकरात लवकर, जसा वेळ मिळेल तसा मी ह्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल। ठीक आहे, याच्यानंतर WRD सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अमरावती 9/1/2025 जी लिस्ट लागली ती ओल्ड लिस्ट टाकली त्यांनी पुन्हा, असं यांचं म्हणणं आहे। तर बघा, हे लिस्ट एकदा मी रीड करेल, नंतर तुम्हाला याच्या संदर्भात माहिती देतो। तर साताऱ्याची येईल का सर प्लीज रिप्लाय, तर साताऱ्याची सुद्धा लिस्ट येईल आणि दोन्ही पदाच्या लिस्ट ज्या आहेत त्या परत येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, नाशिक डिव्हिजनची आली का, यायची आहे आणि लवकरात लवकर येणार आहे। ठीक आहे, तर चान्सेस भरपूर आहे वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याची। ठीक आहे सर, काल ITI इन्स्ट्रक्टर फिटर टर्नर लिस्ट लागली, त्यात माझे नाव आहे, तर ते वेटिंग लिस्ट 1 वेटिंग लिस्ट 2 मीन सिलेक्शन झाले का वेटिंग राहील, प्लीज रिप्लाय करा। तर बघा, आता जे नाव लावण्यात आलेलं आहे, जर तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला इलिजिबल असाल तर ते सिलेक्शन लिस्ट आहे, लवकरात लवकर तुम्हाला जे आहे ते जॉईनिंग प्रोसेसला बोलावण्यात येईल। जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुमचा जो रिमार्क आहे तो इलिजिबल आहे का तो बघा। याच्यानंतर मित्रांनो, साताराची पण वेटिंग लिस्ट येऊ शकते का, तर येऊ शकते, प्रत्येक याची जे आहे डिव्हिजनची वेटिंग लिस्ट येऊ शकते मित्रांनो, कारण की भरपूर काही लोकांनी जे आहे ते जागा खाली करायला सुरुवात केलेली आहे, चांगले निकाल बाकीच्या डिपार्टमेंटला त्यांचे सिलेक्शन झाल्यामुळे। ठीक आहे, सातारा WRD लिस्ट कधी लागेल, तर साताऱ्याची सुद्धा लवकरात लवकर लागणार आहे। संभाजीनगर कधी लागेल सर प्लीज रिप्लाय, तर संभाजीनगरची लिस्ट जी आहे जर तुमची ट्रेसरच्या पदाच्या संदर्भात असेल तर आणि दप्तर कारकून या पदाच्या संदर्भात असेल तर दोन्ही लिस्ट जे आहे ते लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळण्याचे चान्सेस आहे। ठीक आहे सर, मला संभाजीनगर WRDसाठी मला मागे मेल आला होता DB संदर्भात, त्याबद्दल तुम्ही सांगू शकता का, तो मेल कशाच्या संदर्भात होता प्लीज सर। मी तुम्हाला मेल ID दिलेला होता, तुम्ही मेल ID वर मला मेल पाठवा, तुम्ही मेल वाचल्याशिवाय मी सांगू शकणार नाही की कशाच्या संदर्भात मेल होता। ठीक आहे, बघा, पुरवठा निरीक्षकची 343 जागाची सेकंड लिस्ट केव्हा लागणार आहे। पुरवठा निरीक्षक फार कठीण आहे, जागा भरपूर जवळपास जे आहे मित्रांनो पूर्ण झालेला आहे आणि पुरवठा निरीक्षकचा जो जॉब आहे ते भरपूर लोक जे आहे कोणी ते सोडायला तयार नसतात। ठीक आहे, त्याच्यामुळे थोडे चान्स कमी आहे। नंतर आहे नाशिक WRDची लिस्ट लागणार आहे का, तर लागेल, परंतु थोडा वेळ लागेल। ठीक आहे, टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल माहीत नाही यांची काय कमेंट आहे। पुरवठा निरीक्षकची सुधारित यादी केव्हा लागेल सर, जागा खाली झाल्यानंतरच लागू शकते मित्रांनो, मी तुम्हाला परत सांगतो, पुरवठा निरीक्षकच्या जागा ज्या आहेत त्या खाली झाल्याशिवाय पुढची यादी लागणार नाही। ठीक आहे, पासिंग मार्क किती पाहिजे, मेल कधी येणार सर, बघा तुमचं नाव आता कोणत्या लिस्टमध्ये आहे मला माहीत नाही, कोणत्या डिव्हिजनला आहे ते मला माहीत नाही, ते सांगा नंतर मी सांगतो। वर्ड अमरावती DB करता कधी बोलावतील प्लीज सांगा, तर अमरावती DB करता सुद्धा जे आहे लवकरात लवकर बोलावणे येणार आहे। छत्रपती संभाजीनगर सुधारित यादी केव्हा लागणार आहे,
तर छत्रपती संभाजीनगरची सुधारित यादीसुद्धा तुम्हाला जे आहे ते लवकरच बघायला मिळू शकते. ठीक आहे. वेटिंग जागा मित्रांनो बऱ्यापैकी क्लिअर होणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. ठीक आहे. चंद्रपूर नागपूरची सुधारित वेटिंग लिस्ट कुठं पाहायची प्लीज रिप्लाय. मी तुम्हाला मागे सांगितलं लिस्ट कशी बघायची आहे. WRDच्या साईटवर सगळ्या प्रकारच्या लिस्ट आतापर्यंत ज्या उपलब्ध आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. सर WCDची वेटिंग लिस्ट कधीपर्यंत येणार याच्या संदर्भात मला सुद्धा अपडेट नाही मित्रा. जसे माझ्याकडे अपडेट येईल मी तुमच्याकडे जे आहे ते देण्याचे कार्य करेल. ठीक आहे. WCDच्या संदर्भात अपडेट घ्यायचा माझा प्रयत्न सुरू आहे. तर बघा भरपूर प्रश्न असेच आहे मुलांचे की लिस्ट कधी लागणार आहे, लिस्ट कधी लागणार आहे. आता यांचं म्हणणं आहे माझे 88 मार्कवाले प्रोजेक्ट इफेक्टिव्ह होतील का, DVसाठी पात्र, औरंगाबाद रिजन दप्तर कारकून कलाम निरीक्षक मोजणीदार. तर 88 मार्कवाले जे आहे मित्रांनो थोडासा चान्स भरपूर कमी आहे, थोडा नाही भरपूर कमी आहे, तरी तुम्ही होप ठेवू शकता. ठीक आहे. तर बघा सगळ्यांचे जे प्रश्न आहे ते एकच टाईपचे आहे की याची लिस्ट कधी लागेल, त्याची लिस्ट कधी लागेल. मी परत एकदा तुम्हाला सांगतो जागा जशा जशा खाली होईल लिस्ट लागेल आणि भरपूर काही जागा भरल्या जाऊ शकतात. सर DBला कधी बोलवू शकतील. ह्या लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं सिलेक्शन फिक्स आहे का सर. नाही, सिलेक्शन फिक्स नाही, फक्त तुमच्या DBचा निकाल त्यांनी दिलेला आहे. सिलेक्शन मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं भरपूर प्रोसेस आणखी आहे त्याच्यामध्ये. नाव आल्यानंतर त्या सर्व प्रोसेसमधून तुम्हाला जायचं असते. ठीक आहे. जॉईन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला भरपूर डॉक्युमेंट जे आहे ते परत जमा करायचे असते. कायचा कालावधी 6 महिने आहे, काहींचा कालावधी 2 वर्षाचा आहे. ठीक आहे. सर DBला कधी बोलावलं जाऊ शकते यांचा प्रश्न आहे. नंतर 772 पदाच्या संदर्भात IT इन्स्ट्रक्टरच्या पदाच्या संदर्भात यांचे प्रश्न आहे. तर जवळपास मित्रांनो सगळे जे प्रश्न आहे तुमचे एकच मला याच्यात दिसत आहे की लिस्ट केव्हा लागणार आहे, या डिव्हिजनची लिस्ट केव्हा लागणार आहे, त्या डिव्हिजनची लिस्ट केव्हा लागणार आहे. तर सगळ्या डिव्हिजनच्या ज्या लिस्ट आहेत त्या जवळपास यायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू सर्व डिव्हिजनच्या लिस्ट येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी ज्या डिव्हिजनच्या जागा खाली असेल त्यांच्या लिस्ट येणारच आहे. ठीक आहे. आणि जागा खाली होईल तशा लिस्ट समोर आपल्याला बघायला मिळेल, म्हणजे वेटिंग बऱ्यापैकी क्लिअर होणार आहे. सोबतच आता IT इन्स्ट्रक्टरच्या सुद्धा भरतीची मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्यांचीसुद्धा प्रोसेस सुरू झालेली आहे. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. आणि मित्रांनो तुम्ही प्रश्न जेव्हा विचारता तेव्हा ट्रेडचे नाव टाकत चला, ट्रेड आणि डिव्हिजन या दोन्ही गोष्टी टाकत चला, म्हणजे मला सांगायला बरं होतं. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.